आणि संभाटा. नेमकं काय विषय चालू आहे यांचा युट्यूबवरती? ह्यांचेच व्हिडिओ व्हायरल होते आणि युट्यूबवर जरी बघायला जरी गेलं ना, तरी पण एकच, संभाटा वर्सेस डिडो, संभाटा वर्सेस डिडो. तर कोण आहे हा संभाटा आणि कोण आहे हा MC डिडो? त्या दोघांचे खूप जुने भांडणं आहेत आणि MC डिडो आत्ताच जेलमधून बाहेर पडला आणि तो डायरेक्ट पॉडकास्टमध्ये धमकी देतोय की 2026 मध्ये तुम्हाला अजून काहीतरी बघायला भेटेल. मग त्याला पोलीस का नाही अटक करत किंवा सरकार त्याच्यावरती का पाऊल नाही उचलत? कोण आहे हा? कुठला आहे? आणि हे नेमकं कशासाठी? तो डायरेक्ट ऑनलाईन सांगतोय, लाईव्ह मध्ये येऊन सांगतोय की 2026 मध्ये तुम्हाला अजून कांड करायला भेटतील आणि त्यांनी मर्डर केलाय, त्याने आजचा पण खुलासा केलाय, स्वतः सांगतोय की मी मर्डर पण केलाय आणि तो ते जेलमध्ये पण जाऊन आलाय. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. रॅप म्हणजे काय? अरे तुम्ही आपल्या मराठी भाषेला पुढे घेऊन जावा. का भांडणं? तो त्याला आई बहिणीवर शिवाय देतोय, ह्यो ह्याला आई बहिणीवर शिवाय देतोय. हे असा रॅप असतो का? कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि हे फक्त महाराष्ट्रातच चालू आहे, दुसरीकडे कुठे नाही. फक्त महाराष्ट्रामध्ये. हे दोघं पण पुण्याचे. या दोघांमध्ये पण कट्टर वाद आहेत आणि ते वाद आता भांडणामध्ये तब्दील होतं. आता तो मी त्याला मारणार, तो म्हणतो मी त्याला मारणार. नेमकं काय विषय चालू?